च्या रिपोर्टकडे बातमी बीडमधून। लोकसभेच्या प्रचारादरम्यान जेवढी बीडच्या निवडणुकीची चर्चा होती तेवढी चर्चा मतदानानंतर देखील सुरू आहे। बीडच्या मतमोजणीत बीडचे अधिकारी नको अशी मागणी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी निवडणूक आयोगाकडे केली। भाजपच्या पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे राजकारण अधिकच तापलंय। यावरचा हा विशेष रिपोर्ट। मतदानानंतर ही बीडचा वाद शमेना। मतमोजणीला बीडचे अधिकारी नको। बजरंग सोनवणेंचं आयोगाला पत्र। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक मुद्द्यांवरून वादग्रस्त ठरलेल्या बीडमध्ये अजूनही वाद थांबायला तयार नाही। पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यातील वाद आता निवडणूक आयोगाच्या दारात गेलाय। शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी थेट आयोगाला पत्र लिहून बीडमधील अधिकाऱ्यांची तक्रार केली। बीड जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना मतमोजणीपासून लांब ठेवण्याची मागणी सोनवणेंनी आयोगाकडे केली। जाणीवपूर्वक शांततेत मतदान चालू असताना वांगर नावाच्या अधिकाऱ्याने दहशत निर्माण करून लोकांना मारलं। लाठीचार्ज कुणी अधिकार दिला, त्यांना काय कारण होतं? हे अधिकारी जर मतमोजणीच्या प्रक्रियेत जर मध्ये राहिले तर जाणीवपूर्वक काहीतरी घटना घडवतील आणि निकाल उलटा सुलटा सुद्धा करू शकतात। त्याच्यामुळे असं माझं स्वतःचं मत झालंय, यांचं प्रेशर कमी व्हायला पाहिजे आणि यांना या मतमोजणीच्या प्रक्रियेपासून दूर ठेवलं पाहिजे। बीड जिल्ह्यात बोगस मतदान आणि बूथ कॅप्चर केल्याचा आरोप करत शरद पवार गटानं या संदर्भातले व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते। तर त्यावर सुनील तटकरेंनी जोरदार प्रहार केलाय। तर बजरंग सोनवणेंच्या पत्रानंतर महाविकास आघाडीनं हाच मुद्दा राज्यभर लागू करण्याची मागणी केली। निवडणुकीचा पराजय अधिक स्पष्ट झाल्याचं हे द्योतक आहे। अशा पैसे आरोप ज्यावेळेला केले जातात त्यावेळेला ते निराधार असतात, पण जनाधार घातल्याचं एक तऱ्हेची ती अप्रत्यक्ष कबुली असते। कुठेही बसून व्हिडिओ काढणं आणि तो प्रसारित करणं आणि जणू काय त्या प्रत्यक्ष स्थितीतलाच आहे अशा पैचा आभास निर्माण करणं, अशी जी काय आज ज्यांना काय फारसं काम उरलेलं नाही ती माणसं त्या ठिकाणी करतायत। तेव्हा बजरंग सोनवणे मागणी केली ही चुकीची नाही। या ठिकाणी ऑब्झर्वर असली पाहिजे, कलेक्टर, डेप्टी कलेक्टर ही यंत्रणा बाजूला असली पाहिजे। या ठिकाणी निष्पक्षपातीपणे काम करणारे बाहेरचे लोक या ठिकाणी असले पाहिजे। ही बजरंग सोनवणेचीच मागणी योग्य अशातला भाग नाही, ही महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। शरद पवार गटानं यापूर्वीच बीडमध्ये नव्यानं मतदान घेण्याची मागणी केली होती। आता मतमोजणीसाठी स्वजिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना दूर ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे। निवडणूक आयोग या पत्रांची दखल घेणार का? 4 जूनच्या निकालावर याचा परिणाम होणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।